नमस्कार मंडळी, रमेश महाजन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण फिरणार आहोत नैनिताल तलाव। नैनिताल, ज्याला नैनी तलाव म्हणून ओळखले जाते, हे एक नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे जे कुमाऊ, उत्तराखंड, भारतातील नैनिताल शहराच्या मध्यभागी वसलेले आहे। हे मूळचे टेक्टोनिक आहे आणि आंब्याच्या आकाराचे किंवा अर्धचंद्राच्या आकाराचे आहे आणि आग्नेय टोकाला आउटफॉल आहे। नैनिताल कुमाऊच्या इतर सरोवरांसह कुमाऊमधील पर्यटन आणि मनोरंजनाचा मुख्य भाग आहे। भारतातील लेक डिस्ट्रिक्ट म्हणून सुद्धा नैनिताल ओळखले जाते। हे कुमाऊच्या 4 महत्त्वाच्या तलावांपैकी एक आहे। इतर 3 सातल तलाव, भीमताल तलाव आणि नौकुचियाल तलाव आहेत। हे उत्तराखंडामधील पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार तिसरे मोठे सरोवर आहे। 1839 मध्ये श्री पी. बॅरन, जे नैनितालला भेट देणारे पहिले इंग्रज आहेत, जे साखरेच्या व्यापारासाठी आले होते, एका मोहिमेवर चुकून नैनिताल तलाव ओलांडून आले होते। त्यामुळे ते त्या तलावाच्या किनाऱ्यावर युरोपियन कॉलनी बांधण्याचा निर्णय घेतला। 1841 मध्ये अल्मोरा जवळील या तलावाच्या शोधाची बातमी आढळली आहे। Yeah. नैनिताल तलावाची लांबी आहे 4698 फूट, रुंदी आहे 1499 फूट। या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे 48.76 हेक्टर म्हणजेच 120 एकर आणि खोली आहे 99 फूट। असे हे सुंदर देखाव असे नैनितालचे लेक आहे। नैनितालमध्ये नौका विहार करून आपण या तलावाचा आनंद घेऊ शकतो। या तलावाचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे आणि इथे गोड्या पाण्याचं असल्यामुळे मासे भरपूर प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रकारचे मासे आहेत इथे। ऐसे ही जग में आते हैं सुबह, ऐसे ही शाम ढले। नीले गगन के तले धरती का प्यार पले। शबनम
नदी में खेले पेड़ों से मिल के गले, नीले गगन के तले धरती का प्यार पले। नदिया का पानी दरिया से मिलके सागर की ओर चले, नीले गगन के तले धरती का प्यार पले। ऐसे ही जग में आती है सुबह, ऐसे ही शाम ढले, नैनिताल तलाव फिरण्यासाठी इथे इलेक्ट्रिक रिक्षा आहे, जे तुम्हाला हे तलावाच्या सरोवराच्या चारी बाजूला फिरायला मिळते. आता आपण जाणार आहोत नैनादेवी टेम्पल बघण्यासाठी. हा आहे त्याचा प्रवेशद्वार आणि इथे दोन्ही बाजूला आहे असंख्य प्रकारचे खाण्याचे पिण्याचे स्टॉल्स, कपडे, खेळण्या आणि उजव्या हाताला आहे पार्किंग. संध्याकाळ असल्यामुळे सनसेट व्ह्यू आणि नैनादेवीचं दर्शन अत्यंत सुरेख झाले आणि संध्याकाळी 4 नंतर इथे प्रचंड थंडी वाजायला लागते. इथे मुख्य स्टॉल्स आहेत ते मफलर, स्वेटर यांचे आणि इथे भरपूर प्रमाणात होलसेलच्या दरात स्वेटर, मफलर मिळते विकत. इथे तुम्ही शॉपिंगचा आनंद घेऊ शकतात. आता हे आहे प्रवेशद्वार नैनादेवीचे. नैनितालमधील नैनादेवी मंदिर शक्तिपीठात समाविष्ट आहे. असे मानले जाते की येथे देवीचे दर्शन घेतल्याने डोळ्यांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
नैनितालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील तटावरील नैनादेवी मंदिर अतिशय प्राचीन आहे. 1880मध्ये भूस्खलन झाल्याने नष्ट झाले होते, परंतु नंतर ते पुन्हा बांधण्यात आले. या देवीच्या मंदिराचा शक्तिपीठात समावेश करण्यात आला असून त्यामुळे येथे देवीचे चमत्कार पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने भाविक नैनादेवी मंदिराला भेट देतात आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर ठेवतात. इथल्या देवीच्या दर्शनाने लोकांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात अशी आख्यायिका आहे. देवी सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव त्यांना कैलास पर्वतावर घेऊन जात असताना देवीचा एक डोळा नैनितालमध्ये पडला होता, तर दुसरा डोळा हिमाचलच्या बिलासपूरमध्ये पडला होता. त्यामुळेच या देवीच्या मंदिराचा शक्तिपीठात समावेश करण्यात आला आहे. देवीच्या शरीराचा भाग जिथे पडला तिथे शक्तिपीठ स्थापन झाल्याचा उल्लेख पुराणात आहे. यामुळे नैनितालच्या नैनादेवी मंदिराचा 64 शक्तिपीठांमध्ये समावेश आहे. नैनादेवी मातेला या मंदिरात 2 डोळे आहेत. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या येथे दूर होतात. त्याचबरोबर ही देवी नवसाला पावणारी आहे. येथे भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मंदिरात नैनादेवीसह गणेश आणि माँ काली यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पिंपळाचे मोठे व घनदाट झाड आहे. येथे नैनादेवी हे पार्वतीचे रूप मानले जाते आणि म्हणूनच तिला नंदादेवी असेही म्हणतात. नंदा अष्टमीच्या दिवशी मंदिरात भव्य जत्रेचे आयोजन केले जाते, जे 8 दिवस चालते आणि येथून लांबून लोक दर्शनासाठी येतात. हे मंदिर नैनिताल मुख्य बस स्थानकापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. नैनादेवीप्रमाणेच नैनी तलाव देखील अतिशय पवित्र मानला जातो. एका पौराणिक कथेनुसार जेव्हा ऋषी अत्री, पुलत्स्य आणि पुलह यांना नैनितालमध्ये कुठेही पाणी सापडले नाही, तेव्हा त्यांनी एक खड्डा खणून तो मान सरोवरच्या पाण्याने भरला. तेव्हापासून येथे पाणी कधीच कमी झाले नाही आणि ते तलाव बनले. स्कंद पुराणात याला त्रिऋषी सरोवर असेही म्हणतात. मान सरोवर नदीत स्नान केल्यासारखे पुण्य तलावात स्नान केल्याने मिळते असे मानले जाते. मंदिराच्या दरवाजातून प्रवेश करताच भाविकांना हनुमानजी आणि गणपतीचे दर्शन होते. मंदिरात महाकाली, नैनादेवी, गणेशजीची पूजा प्रामुख्याने केली जाते. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि स्वस्थ रहा, मस्त रहा, आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.